आणि आता थेट जाऊया चित्रा वाघ बोलतात। घाणेरड्या भूमिका करतो आणि इथं तुमच्या ऍडव्हर्टाइज मध्ये सांगतोय की महिला अत्याचार हो रे। अरे काय, आणि गंमत वाटली की आदू बाळ तर तो म्हणतो मला माहितीच नाही। त्याच्यामुळे आता प्रश्न हा पडलाय की आदू बाळांना पण माहित नाही की त्यांच्या पक्षाचं जे काही अधिकृत असं काही ती ऍडव्हर्टाइज होते आणि त्या ऍडव्हर्टाइज मधला बाप हा अश्लील चित्रपट करतो, म्हणजे कमालच वाटली मला। पण एनिवे, या गोष्टीमुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या चेल्या चपाट्यांमध्ये हिम्मत नाही आमच्या प्रश्नाचं उत्तर द्यायची, आणि त्याच्यामुळे तो जो कोण होता, हे बघा, कोणी काय भूमिका करावं त्याच्याशी आम्हाला काय करायचंय, वापरला कोणी तो तोच आहे का एवढं विचारलं, सांगायचं होतं तोच आहे, एवढं माझ्यावरती आग पाकड, आणि मला काय त्याच्याने फरक पडत नाही। मी सत्य आहे ते सांगितलं आणि तुम्ही नाही सांगितलं तर तोच आला समोर, म्हणजे शिक्का मोर्तब कन्फर्म की हा तोच। मी काय म्हटलं, जेव्हा जेव्हा उबाठाच्या दिवट्यांवर बोलतो तेव्हा तेव्हा अंधारातली सटर फटर चिलट ही फडफडायला लागतात। प्रश्न साधा, तो अश्लील चित्रपटातला बाप आणि तुमच्या ऍडव्हर्टाइज मधला बाप एकच आहे का, तेवढं सांगा। तुमचे महायुतीचे उमेदवार आहेत अमरावतीचे नवनीत राणा, त्यांच्याबद्दल देखील त्यांनी म्हटलं तर का त्यांचे पण काही सीन आहे? अरे बाबा, परत तेच, ते कोणी कुठल्या चित्रपटात काम करावं हा विषय नाही माझा। आणि हे जे तुम्ही नावं घेताय की नाही, मग नवनीत राणा नाही का, मग ती कंगना, अहो ते काय आमच्या अधिकृत ऍडव्हर्टाइज मध्ये वगैरे नाही वापरलेत आम्ही, ते तिथं नाहीये, ते उमेदवार आहेत आमचे आणि ते जनता ठरवेल। तुम्ही कोण, तुमच्या बुडा खाली ती कधी आग लागेल मशालीची त्याची काळजी करा। तुम्ही कशाला त्या कंगना राणावत आणि नवनीत राणाच्या मागे जाताय? उमेदवार आहेत ना, म्हणून अरे मग असू देत ना, त्याचा फैसला जनता करेल। हे टिप्पर कोण ठरवणार आहे? एक कलाकार जर एका जाहिरातीमध्ये काम करतो, एक कलाकार एका जाहिरातीमध्ये काम करतो, त्याला कुठल्या जाहिरातीमध्ये काम करण्याचा अधिकार आहे? नाही ना, नाही ना। ज्या ठिकाणी सांगते ना, कसले सीन देतात सांगते ना मी, अश्लील चित्रपटामध्ये काम करणारा हा जो कोण नट आहे, याचे उल्लू ऍप वरती तुम्ही माहिती काढा। उल्लू ऍप वरती ज्या पद्धतीचे हे पिक्चर आहेत, त्या पिक्चरचे आणि इथे बापाच्या भूमिकेत, ते पण उबाठाच्या, जे नेहमी छत्रपती आणि यांचे सगळ्यांचे दाखले देत असतात, हे नैतिकतेला धरून नाहीये। आणि प्रश्न विचारणं गुन्हा काय केला? फक्त तो आहे का सांगा। आणि